मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आम्ही जाणार आहोत पावना लेक कॅम्पिंगसाठी, जे की आहे लोणावळ्यामध्ये। तिकडे जाण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम प्रायव्हेट व्हेकलनेच जाऊ शकता, कारण तिकडे जाण्यासाठी कोणतेही साधन नसल्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट व्हेकलच करावे लागणार। आता आम्ही कुर्ल्यावरून पनवेल स्टेशनला जात आहे। तिथून आम्ही मित्रांची 4 व्हीलर घेऊन पावना लेकला जाणार। तुम्ही बघू शकता ट्रेनमधून सुद्धा किती भारी व्ह्यू दिसत आहे। आम्ही पनवेल स्टेशनला पोहोचलो आहे। आता इथून मित्राच्या घरी जाणार, मग नंतर त्याची 4 व्हीलर घेऊन आम्ही पावना लेकसाठी जाणार आहोत। इथून आमची पावना लेकची जर्नी स्टार्ट होत आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z इन्फॉर्मेशन भेटेल पावना लेकला जाण्यासाठी, आणि काय काय फॅसिलिटी आणि काय काय भेटणार ते पण सांगण्यात येईल। आम्ही दुपारी जेवल्या न कारणामुळे आता आम्ही इकडे मिसळ पाव खाण्यासाठी थांबलो आहे। तुम्ही बघू शकता, आई एकविरा आईच्या दर्शनासाठी भाविक पायी चालत चाललेले आहेत। आम्ही आता लोणावळ्यामध्ये पोहोचलेलो आहे। इथून तुम्हाला सुंदर असा हिल व्ह्यू पाहायला भेटेल। किती सुंदर अशी नदी वाहत चाललेली आहे। आम्ही पावना लेकमध्ये पोहोचलेलो आहे। इकडे आम्हाला तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नजारा दिसत आहे। इकडे आल्या आल्या आम्हाला ब्रेकफास्ट दिलेला आहे त्यांनी। चाय आणि ब्रेकफास्टमध्ये आम्हाला मिसळ होती। La 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 la. मी आपल्या ए तू नको नको आता त्या साईड तिथे बसले कोण कळत नाही बॅडमिंटन हे
त्यांनी आम्हाला या टेंटमध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याची कॉस्ट आहे पर पर्सन 850 रुपये विथ डिनर अँड 2 टाइम ब्रेकफास्ट अँड टी. तुमची मोठी फॅमिली असेल ती इथे राहू शकता डाऊनमध्ये. यांनी आम्हाला व्हेज स्टार्टरमध्ये पनीर ग्रिल, फ्रेंच फ्राईज आणि पायनॅपल दिलेला आहे आणि नॉनव्हेजमध्ये चिकन बार्बिक्यू दिलेला आहे. इकडे त्यांनी वेगवेगळे इंडोर गेम प्रोव्हाइड केलेले आहे, जसे की बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, व्हॉलीबॉल, बॅट बॉल, क्रिकेटही खेळू शकता. इकडे आमची पावना लेकची ट्रिप संपलेली आहे. जर तुम्हालाही इकडे येण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर फुल डिटेल मी कॅप्शनमध्ये इन्फॉर्मेशन टाकलेली आहे.